आज आपण 5 वर्षाच्या खालील बाळांचे वागणे पाहूया. मुलं 3 वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चांगले काय आणि वाईट काय हे समजत नाही. त्यामुळे या वयात त्यांना शिक्षा करणे हे चुकीचे आहे. कोणाला हानी पोहोचवणे हा त्यांचा हेतू बिलकुलही नसतो. ते कधीकधी स्वतः चांगले दिसण्यासाठी किंवा इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी खोटे बोलतात. मुलं 5 वर्षाच्या होईपर्यंत त्यांना आकार आणि प्रमाण या गोष्टीची काहीही समज नसते. मुलं 8 वर्षाची होईपर्यंत त्यांना खरे जग आणि काल्पनिक जग यातील काही फरक कळत नसतो. त्यामुळे म्हणूनच ते खूप क्रिएटिव्ह असतात आणि कधीकधी तर ते अस्तित्वात नसलेल्या गोष्टींनाही घाबरतात. म्हणूनच तुमचे मूल टीव्हीवर किंवा मोबाईलवर काय पाहत आहे या गोष्टींवर तुम्ही वारंवार लक्ष ठेवले पाहिजे. जी मुले जास्त वेळ घराबाहेर घालवतात ती निरोगी असतात आणि इतरांपेक्षा कमी तणाव घेतात. 7. प्रत्येक मुले 100 जन्मामागे 49 मुली आणि 51 मुले जन्मतात. लहान मूल दिवसातून 300 वेळा हसते. तुमच्या बाळाचे पहिले हसू तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्हाला हसू आनंदी झाल्यामुळे मुळीच नसते, तर बाळाचे हे नकळत आलेले रिफ्लेक्स असतो. त्यावर बाळाचेही नियंत्रण नसते. 4 वर्षाचे मुलगा दिवसातून सुमारे 437 प्रश्नही देखील विचारतो. नवजात मुलांमध्ये 300 हाडे असतात तर प्रौढांमध्ये 207 हाडे असतात. गर्भातून बाहेर येण्यासाठी बाळाला लवचिकता असावी लागते. यासाठी काही हाडे जन्मतः जुळलेली नसतात. एक अर्भक दिवसातून सुमारे 2 तास रडते. पहिल्या आठवड्यात बाळ 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त दूरचे पाहू शकत नाही. त्याला सर्व काही काळे आणि पांढरे दिसतात. नवजात बालक दर 20 मिनिटांनी लघवी करते तर 6 मिनिटांचे मूल प्रत्येक तासाला लघवी करते. भाषा अधिक जलद आणि सहज शिकतात. एक बाळ त्याच्या पहिल्या वर्षात 67% वेळ झोपण्यात घालवते. मुले प्रौढांपेक्षा वेगाने शिकतात. मुलांचा मेंदू 5 वर्षाचा होईपर्यंत अत्यंत वेगाने वाढतो आणि नंतर मंदावतो. नवजात बाळ रडल्यानंतर त्याच्या डोळ्यातले अश्रू येत नाहीत. आजपर्यंत सर्वात मोठे अर्भक 86 सेंटीमीटर उंच आणि सुमारे 10 किलो वजनाचे होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.